Okay. Huh? Welcome all of you. This is the third day. Attack it. Just listen. Third. Yesterday we learned simple past tense voice. And the day before yesterday, the voice of simple present tense. And today we learn voice of simple future tense. Simple future tense including modal auxiliaries. Modal auxiliaries शिकलो ना आपण shall, should, will, would, can, could, may, might, must, have to, has to, had to, ought to, need to, dare to. हे सगळे मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीज वाक्यात आल्यावर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं? तर ऍक्टिव्ह व्हॉइसचं सेम स्ट्रक्चर आहे. वी हॅव लर्न. आपण शिकलो कुड वापरायचं शिकलो, आपण कॅन वापरायचं शिकलो ना. कॅनची वाक्य केली, कुडची वाक्य केली. द सेम तशीच वाक्य करायची ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. सब्जेक्ट आता वन ऑफ द मॉडल ऑक्झिलरीज म्हणजे मॉडल ऑक्झिलरीज मधला एक येणार आहे. मग तो शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, ऑट टू, नीड टू, डेअर टू ह्याच्यापैकी एक येणार आहे. आणि याचं मिनिंग मराठीमध्ये काय असं ह्याच्यानुसार बदलणार आहे ना. सपोज आय शाल लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकेन. शी विल डान्स किंवा शी विल डान्स ऑन स्टेज. ती स्टेजवर डान्स करेल. अर्थ बदलला. आता शुड घेऊन बघूया. यू शुड फॉलो द रूल्स ऑफ स्कूल. तुम्ही शाळेचे नियम पाळावेत. शुडचा पण अर्थ बदलला. तसं कुडचा बघा. अंजली कुड लिफ्ट 100 kilos वेन शी वॉज इन फर्स्ट स्टँडर्ड. अंजली पहिल्या असताना 100 किलो उचलत होती. कुड झालं. वुड झालं. वुड. आय वुड गो टू स्विम इन समर. मी उन्हाळ्यात पोहायला जायचो. अर्थ बदलू लागले ना. कॅन. आय कॅन स्पीक इंग्लिश. आय कॅन राईट इंग्लिश. आय कॅन सिंग मेलोडियसली. हे सगळे काय ॲबिलिटीज आहेत ना. मी हे करू शकतो, करू शकते. कुड करू शकलो. ते बघितलं आपण. मे माइट. इट मे रेन टुडे. आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. इट मे आणि कमी शक्यता असल्यावर इट माइट रेन टुडे. आज पाऊस पडण्याची खूपच कमी शक्यता आहे. अर्थ बदलतोय ना प्रत्येक घेतल्यावर. तसं मस्ट कंपल्शन. यू मस्ट स्पीक इंग्लिश रेग्युलरली. तुम्ही दररोज इंग्रजी बोललीच पाहिजे. यू मस्ट ओबे युअर पॅरेंट्स. तुम्ही आई वडिलांचं ऐकलंच पाहिजे. अशाच मस्ट अर्थानेच येतं. हॅव टू, हॅज टू, हॅड टू, ऑट टू. कंपल्शन, ड्युटी हे दाखवतोय ते. अर्थ बदलला प्रत्येकाचा सांगायलो मी. देन युज्ड टू. इट इज सिमिलर टू वुड. वुडच्या सारखा त्याचा अर्थ असतो. म्हणजे काय? आय यूज टू स्टडी व्हेरी हार्ड बट नाउ डेज आय डोंट. काय झाला? मी खूप अभ्यास करायचो पण आजकाल मी अभ्यास करत नाही. करायचो, करत असे है ना. बालाजी यूज टू हेल्प फादर इन द फार्म. बालाजी शेतामध्ये वडिलाला मदत करत असे. नाउ ही इज नॉट हेल्पिंग. आता तो करत नाही. अर्थ बदलला नाही वेगळाच. म्हणजे प्रत्येक मॉडल ऑक्झिलरी घेतल्यावर मराठीमध्ये अर्थ बदलणार आहे. मग तसंच याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा बदलणार आहे. प्रत्येक जसं आपण आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एकच अर्थ सांगितला. तो ते तात तोच तेच आणि ल जातं, ले जाते, लो जातो आहे की नाही. तसं सिंपल पास्टला काय सांगितलं आपण? ला, ली, ले, लो. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सांगितलं ल गेलं, लो गेलो, ले गेले. तसं इथं नाहीये कॉमन. मॉडल ऑक्झिलरी बदललं की अर्थ बदलतो. रूल तोच आहे, सेम. वाक्य बघू. एक्झाम्पल आता आहे. आपण एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. लेट्स टेक वन एक्झाम्पल. आता एक एक्झाम्पल आपण घेणार. वन एक्झाम्पल. व्हीलचं घेऊयात का पहिल्यांदा? ओके. बघा. पॅरेंट्स विल आस्क मी. Parents will ask me about your studies.
बघ, ask me, yes. Parents will ask me about your studies. Will म्हणजे कोणता काळ झाला आता? सिंपल Simple फ्युचर future टेन्स. इल एन मग अर्थ काय will end. काय होईल मग? पॅरेंट्स विल आस्क मी अबाउट युअर स्टडीज सर. अभ्यासात पॅरेंट्स विल आस्क पालक मला विचारतील कशाबद्दल? तुमच्या अभ्यासाबद्दल. द सेम अनालिसिस पोस्टमॉर्टम. पॅरेंट्स काय झाला? सब्जेक्ट. विल झालं मॉडेल ऑक्झिलरीज. इकडं विल मॉडेल ऑक्झिलरीज. आस्क V1 मी ऑब्जेक्ट about your studies extension. Okay? Only just try to understand. समजूनच घ्या फक्त आता. हे करू नका. Don't write. Just wait and watch. चला मला. आस्कला मी व्हॉटने प्रश्न विचारणार आहे, उत्तर आलं नाही ना. काय विचारतील? स्टडी फक्त. पण अबाउट युअर स्टडीज असल्यामुळे त्याला आपल्याला कर्म म्हणता येत नाही. कर्म आहे ते पण नाही. मग whom न प्रश्न विचारा. whom ask कोणाला विचारतील? मला म्हणजे कोण? मी ऍज अ टीचर. मग आता हे मी ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचं आपल्याला. इकडे बघा, ह्याच्यानुसार करायचं वाक्य आपल्याला. ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचं. कसं काय घेऊ मी? मीला मी येईल का? आयचं मी, वीचं यूचं यू, हिचं हिम, शीचं हर, इटचं इट, देचं देम केलं आपण. त्याचं उलट करायचं असतं. इकडे कर्त्याच्या ठिकाणी ऑब्जेक्ट आपण घेताना त्याला त्याचे नॉमिनेटिव्ह फॉर्म म्हणजे प्रथमा घ्यायची. ती आहे. मग मीच काय होणार? त्याच्या उलट आय झालं. उलट करायचं, कळलं का? तिकडे मी आलं, हिम आलं, हर आलं, इट आलं, देम आलं, त्याच्या उलट करायचं. आय. विल ला विल घ्यायचा ऍज इट इज. इथं जे मॉडेल एक्झिक्युटिव्ह आलं ना, हे जे मॉडेल एक्झिक्युटिव्ह लिहिलो आपण, जे आलंय ते इथे लिहायचंय. मग आय विल. देन काय सांगितलंय? एव्हरीबडी टेल मी काय सांगितलंय? बी. आय विल बी. देन काय सांगितलंय? B3. Asked. I will be asked. Then extension. About your studies by parents. Parents काय होईल? काय बदल? नाव नाही. आयचं मी विचारच करतो आपण. पॅरेंट्स होईल का? नाही. लेट्स टेक अनदर वन एक्झाम्पल. अजून एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. घ्यायचं अजून एक उदाहरण? ओके. लेट्स टेक सेकंड एक्झाम्पल. सेकंड वन मॉडेल ऑक्झिलरी मधलंच घेऊ आपण. शूडचं घेऊया. ऑब्लिगेशन. बघ, वी शुड keep our school clean. We should keep our school clean. Jalo, let's analyze it. Come on, tell me. Subject. We. Model auxiliary. Should. Then keep काय आहे? We want. What keep? School. Our school. And clean is extension. Clear? So tell me. आता मला सांगा. पहिल्यांदा मी काय घेऊ? Our school. दिसते का नाही? हो. ऑब्जेक्ट घ्यायचं ना? सांगा, काय घ्यायचं? Our school. आ स्कूल. मॉडेल एक्झिलरी काय आलं रे? शल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड टू याच्यापैकी. सिंपल फ्युचर आणि मॉडेल एक्झिलरीचं पॅसिव्ह वॉइस तर सेमच असतं. मग आवर स्कूल शुड. देन आता काय घ्यायचं? बी घ्यायचं का नाही? बघा, मॉडेल ऑब्जेक्ट घेतला आवर स्कूल. मॉडेल एक्झिलरी घेतला आपण शुड. V1. आता काय V1 घ्यायचं का काय घ्यायचं? V3. पण त्याच्या अगोदर काय घ्यायचं का? B. इथे दिलंय ना आपल्याला बी. आवर स्कूल शुड बी कीपिंग, टू कीप, कीप्स. 6 रूप आपण करतो.
आवर स्कूल शुड बी केप्ट क्लीन ना आता क्लीन आवर स्कूल शुड बी केप्ट क्लीन बाय वीचं काय us. आवर स्कूल शुड बी केप्ट क्लीन बाय अस बघा विदिन द लास्ट 3 days 3 दिवस झाले आपण सिंपल प्रेझेंट टेन्स फर्स्ट डेला ऍक्टिव्ह पॅसिव्ह बघितलं सेकंड डे yesterday Simple past. simple past tense and its passive voice then today model auxiliaries and simple future tense active and passive voice got it समजलं का सगळ्यांना Yes. नक्की when I give you homework you will be complete okay now we'll stop